याचं नाव श्रीनिवासन कॉम्प्लेक्स आहे आणि समोर तिथं आमचं हॉटेल आहे. आता आम्ही निघालो पद्मावती मंदिरासाठी दर्शन घ्यायला. आमचे काही मेंबर्स नाश्ता करत आहे. आम्ही केला आहे 8:30 वाजता टायमिंग होता. आम्ही टायमावर म्हणजे आपण सगळं ऑलरेडी सगळं ओके. आम्ही आज सगळ्यात पहिला आज सगळ्यात पहिले आहोत. मी लेडी सकाळी 6 वाजता उठलो, आंघोळ केली 5 वाजता, 4 वाजता कपडे घातले आणि 3 वाजता रात्री आंघोळ करून. अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत. पहिल्यांदा पद्मावती मंदिर दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर जंगल सफारी करणार आहोत. आता आम्ही देवी पद्मावती मंदिराजवळ आलो आहोत. संस्कृतमध्ये या नावाचा अर्थ आहे पद्म, अर्थात कमलापासून जन्मलेली. पद्मावती देवी ही भगवान श्रीकृष्णाच्या श्री व्यंकटेश अवताराची पत्नी आहे. त्यांना बालाजी असेही म्हणतात. त्यांच्या स्वरूपाविषयी विविध मत प्रवाह आहेत. काहीकांच्या मते ही लक्ष्मीचा अवतार आहे आणि काहीकांचा दावा आहे की ती भगवान विष्णूची दुसरी पत्नी असलेली माता भूदेवीचा अवतार आहे. परंपरानुसार प्रत्येक यात्री प्रसिद्ध तिरुमला वेंकटेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर या मंदिरात पूजा करणे शुभ मानले जाते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही आहोत श्री पद्मावती मंदिराकडे. आमच्या मागे पाठीमागे मंदिर बघू शकता. कॅमेरा आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय. मित्रांनो, आतमध्ये एवढा सुंदर होता ना, देवीचं मंदिर गाभारा वगैरे खूप मस्त होतं. तिरुपती बालाजी पण होतं ना मंदिर आतमध्ये. तशी देवीची सेम ते तोच मॉडेल आहे. तसंच आहे. पहिला व्हाईट नंतर गोल्डन. सेम तो दोन्ही मॉडेल एकच. आणि आत गेल्यावर पूर्ण थंड वातावरण आहे. खूप सुंदर. आणि ही आहे लाईन. बघू शकता तुम्ही मित्रांनो, दर्शनाची लाईन आहे. चेकिंग चालू आहे आणि इथे चेकिंग सुद्धा होते. मोबाईल वगैरे आहेत का? मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. हा आहे मंदिर आणि इथनं एक्झिट होतात. आता आम्ही सर्व तिरुपती
जालीच्या आतमध्ये येतात ते आणाला काय जाली येते ना मध्ये बघ बघ इकडे बघ रे बघला बघला बघ बघ लास्ट बघ सिंह पाहून झाल्यानंतर पुढचे राहिलेले पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो. आता आम्हाला वेगवेगळे प्रकारचे व जातीचे पोपट पाहायला मिळाले. आता आम्हाला रानटी डुकरे पाहायला मिळाली. आम्हाला सिंह पाहायला नेलं होतं. तुम्ही बघणार आहात आमच्या लॉकमध्ये सिंह कसे आहेत. मस्त हट्टेकट्टे सिंह आहेत. सिंह 3-4 सिंह होते तिथं. नाही जवळून पाहायला भेटला पण काय नाही बा दुसऱ्या झूपेक्षा नक्कीच चांगलं आहे. खूप गरमी आहे. पावसाळ्यामध्ये गरमीचा अहसास कसा असतो ते समजते. आता मी पक्षी पाहून झाल्यानंतर आत्ता आम्ही वाघ पाहण्यासाठी पोचलो आहोत आणि वाघाची ही रॉयल एंट्री बघून सर्व खुश झालेले आहेत. अरे वा पहिला गुफेमध्ये बसलेला पाहिला, त्यानंतर हा दुसरा झाडाखाली बसलेला दिसत आहे. जा त्याला बरं वाटेल का कवरे दिवस ना तो विचार करतो. शाबास शाबास आता आम्ही सर्वजण सफेद वाघ पाहण्यासाठी आलो आहोत आणि समोर आपल्याला सफेद वाघ दिसत आहे. सफेद वाघ पाहून झाल्यानंतर पुढे आम्हाला अस्वल पाहायला मिळाले. काय सनी लवकर यायचा ना. आता अस्वल पाहून झाल्यानंतर आम्ही सर्वजण अजगराचे प्रकार पाहायला आलो. समोर आपल्याला अजगर दिसत आहे. त्यानंतर मगरी पाहायला मिळाल्या. मगरी पाहून झाल्यानंतर आम्हाला हत्ती पाहायला मिळाले आणि आज 12 ऑगस्ट हत्तींचा दिवस आहे, म्हणजेच वर्ल्ड एलिफंट डे आहे. तर मंडळी खरंच खूप छान वाटलं. या प्रवासाला निघण्या अगोदरच खूप काही अपेक्षा होत्या माझ्या स्वतःकडूनच होत्या की काय होणार आहे, नेमका कसा प्रवास होणार आहे आणि कशी ही टूर असेल. कारण काय असतं की टूर पॅकेज देऊन टूर ठरवणं आणि प्रत्येकाचा खर्च काढून प्रत्येकाने करणं आणि ही सगळी जबाबदारी कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीकडे सोपवणं किंवा एखाद्या व्यक्तीच्या टीमला लीड करणं हे खूप याचं काम आहे. कारण मी ते अनुभव घेतलेला आहे.
तरी पण आमची संपूर्ण जी टीम आहे ती प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतात आणि यामुळेच आमच्याकडे जे आतापर्यंत जे भटकतीस आहे त्याच्या टूरमध्ये जे काही टूर निघाल्या त्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. याचं कारण हेच की लोक समजून घेतात, प्रत्येक आपल्या व्यक्तीसारखं म्हणजे प्रत्येक मनासारखं सगळं वागतात. सफारी कशासाठी केली? आणि सफारी यासाठी केली की मी कधीच या भागामध्ये आलो नाहीये, कधी येईल असं वाटलं देखील नव्हतं. पण आज या टीममुळे आणि या सगळ्या लोकांमुळे यायला मिळालं आणि नवीन वेगळं पण काहीतरी बघायला मिळालं. मला माहिती नव्हतं तिरुपती काय असेल कसं असेल, पण ते देखील पाहायला मिळालं. आणि भन्नाट आहे, मला असं वाटतं की माणसाने फिरायला पाहिजे, कारण जगणं म्हणजेच फक्त काम आणि घर एवढं नाहीये, तर जगणं म्हणजे बरंच काय असतं. तर खूप छान राहिला अनुभव. प्राण्यांचा पण आनंद झाला. आणि हा प्राणी मी खरं सांगू का, मी सिंह कधी पाहिला नव्हता. मी खूप प्राणी आहेत जे पाहिलेच नव्हते. म्हणजे आपली खारू जी आहे ती एकच खारू असते, मला आतापर्यंत माहिती होती बारीकवाली. एक वेगळी पण खारू असते हे आज कळलं. त्यानंतर मला कोल्हे वगैरे पाहायला मिळाले, खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. तर खूप छान अनुभव आहे मित्रांनो. आणि फिरत चला, कारण मला वाटतं की जिएंगे तो कमाएंगे, तो ऐसे ही वापस चले जाएंगे. तो बेटर है कि थोड़ा घूमो, एंजॉय करो, बस. और क्या, लाइफ में लेके तो कुछ जाना नहीं है दोस्तों, इसको ही जीना है यहाँ पे और यही एंजॉय करना है. तो इस HMD क्रिएटर को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. बहुत अच्छा लगा इनके साथ में आके. थैंक यू.